छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात राजद्रोह करणाऱ्या सोमाजी नाईक बंकी याच्या मुलाला रायगडावरील टकमक टोकावरून खाली ढकलण्यात आलं होतं। तसंच छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात येसाजी फर्जंद आणि सिद्धोजी फर्जंद या दोघांनाही रायगडावरूनच कडेलोटाची शिक्षा देण्यात आली होती। कडेलोट ही शिवकाळातील गुन्हेगाराला दिली जाणारी सर्वात कठोर आणि मृत्यूदंडाची शिक्षा मानली जात होती। मात्र ही शिक्षा थेट दिली जात नव्हती, तिची एक ठरलेली पद्धत होती। गुन्हेगाराला कड्याच्या टोकावर नेल्यानंतर सर्वात आधी त्याचे हातपाय घट्ट बांधले जात होते। त्यानंतर त्याला जाड गोंदपाड्याच्या पोत्यामध्ये घातले जात होते। पोत्याचं तोंड नीट बांधलं जात होतं आणि शिवलं जात होतं। यामागचं कारण असं होतं की शिक्षेच्या वेळी गुन्हेगाराने सुटण्याचा प्रयत्न करू नये आणि मृत्यूनंतर त्याचा देह विखुरला जाऊ नये। सगळं व्यवस्थित केल्यानंतर ते पोतं कड्यावरून खाली लोटलं जात होतं। खडकांवर आदळत आपटत ते तळाशी जाऊन पडत होतं। पोत्याचं तोंड घट्ट ठेवण्यामागे एक महत्वाची गोष्ट होती। मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी तो देह शक्य तितका एकत्र मिळावा म्हणून ही पद्धत वापरली जात होती। ही शिक्षा किती कठोर होती यावरून त्या काळात राजद्रोहाला किती गंभीर गुन्हा मानला जायचा याची आपल्याला कल्पना येते।